जनतेच्या पैशाची जर कोणी चोरी करत असेल, धुळगाण करत असेल तर ते आपण शक्य नव्हतं. कधी आपले मित्रपक्ष जरी करत असतील ते थांबवलं पाहिजे. एकदम कारवाई करणं कदाचित शक्य होणार नाही, कारण आघाडी सरकार आमचं होतं, पण ते थांबवलं पाहिजे. कारण शेवटी आपण जनतेच्या हिताकरता इथे बसलेलो आहोत. ही भावना, तीव्र भावना होती. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्या वातावरणात मी आलो, आदर्श घोटाळा झाला, काय फार मोठं प्रकरण होतं असं लोकांना वाटत नाही, परंतु ज्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने आपल्या स्वार्थाकरता काही निर्णय घेणं हे अपेक्षित नव्हतं. आणि त्या काळात सोनिया गांधींनी तो अतिशय कडक निर्णय घेतला. मला वाटतं त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना अजूनही वाटत नाही खरं की 2-4 फ्लॅट करता मला जावं लागलं. त्यांनी त्यांच्या मनातून तो राग अजून गेलेला नाही. परंतु त्या वातावरणामध्ये सोनिया गांधींनी मला स्पष्ट सांगितलं की सगळे स्वेच्छा अधिकार काढून टाकायचे आणि काही स्वेच्छा अधिकार वापरायचे नाहीत, असा मी ठराव केला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनामध्ये. आणि त्या वातावरणामध्ये जपून वागावं लागलं. कारण ज्या कारणामुळं सत्तांतर झालेलं आहे तशी आपण काहीतरी चूक केली तर पुन्हा असं काहीतरी हे एक दडपण होतं. आणि त्यामुळं जरी कोणी मला काही म्हटलं किंवा करत नाही म्हटलं ते खोटं होतं, कारण आम्ही खूप चांगले निर्णय घेतले आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. आपण जर पाहिले तर आणि त्यातून मी थोडे करायचा प्रयत्न केला की फार मोठ्या ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या थांबवायचा मी प्रयत्न केला. त्याची मला शिक्षा भोगावी लागली.